नमस्कार मित्रांनो, देशाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ माजवून देणारी बातमी आलेली आहे आणि त्यानुसार देशाचं आपलं जे सर्वोच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट, या कोर्टाकडून एक महत्वाचा निकाल देण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत देशातील सर्व शिक्षकांना टीईटी जी परीक्षा आहे म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट ही जी परीक्षा आहे टीईटी ही सर्व शिक्षकांना द्यावी लागणार आहे। तर मित्रांनो, ही परीक्षा कोणत्या शिक्षकांना द्यायची आहे, नाही दिली तर काय होणार आहे, नाही दिली तर त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे। तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचा हा खळबळ माजवून देणारा ऐतिहासिक निर्णय असणार आहे आणि या निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे। सर्व शिक्षकांना आता पास करावी लागणार आहे टीईटी परीक्षा, अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे सरकारकडून। सुप्रीम कोर्टाचा अत्यंत महत्वाचा आणि तेवढाच खळबळ माजवून देणारा ऐतिहासिक निर्णय जो आहे हा आज आलेला आहे। तर या निर्णयाची संपूर्ण सविस्तर इत्थंभूत माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो, आपल्या क्षेत्रासाठी, आपल्या बांधवांसाठी, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडून जो निकाल आलेला आहे त्या निकालाची आपण मराठीमध्ये हा सर्व अनुवाद जो आहे तो पाहणार आहोत। अत्यंत महत्वाची ही खळबळ माजवून देणारी मित्रांनो निकाल आलेला आहे आणि यानुसार सर्व शिक्षकांना आता टीईटी जी आहे ती द्यावी लागणार आहे। तर सर्व सविस्तर बातमी जी आहे ही आपण बघणार आहोत, अत्यंत महत्वाची असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता बघा, अत्यंत महत्वाचा असणार आहे सर्वांसाठी। तर बघा, शिक्षण क्षेत्रात मोठी उलथापालथ, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, टीईटी उत्तीर्ण होणे शिक्षक नियुक्ती व पदोन्नतीसाठी बंधनकारक, टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा मराठी अनुवाद। तर बघा, प्रकाशनासाठी पात्र, भारताच्या सर्वोच्च न्यायालयात नागरी अपील अधिकार क्षेत्र नागरी अपील क्रमांक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर प्रतिवादी निर्णय, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता। या नागरी अपीलामध्ये देशातील 3 चार्टर्ड उच्च न्यायालयापैकी 2 न्यायालयाचे निकाल म्हणजे आदेश आव्हानास आलेले आहेत। त्या न्यायालयापुढे दाखल झालेल्या अनेक प्रकरणांमध्ये महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले होते। त्यात मुख्यत्वे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांनाही लागू आहे का, तसेच सेवेत असलेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी आणि नव्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक पूर्वअट आहे का, हे प्रश्न विचाराधीन होते। संक्षेपाने सांगायचे झाल्यास या न्यायालयापुढील अपीलकर्ते असे आहेत: अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था विरुद्ध त्यांचा आक्षेप असा की टीईटी न उत्तीर्ण शिक्षकाची नियुक्ती करण्यास त्यांना परवानगी दिली जात नाही। संविधानातील कलम 12च्या अर्थाने येणाऱ्या शासकीय प्राधिकरणे यांचा दावा असा की शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होणे ही केवळ बिगर अल्पसंख्याक नव्हे तर अल्पसंख्याक संस्थांसाठीही अनुदानित व विना अनुदानित बंधनकारक अट आहे। वैयक्तिक शिक्षक विरुद्ध जे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त झाले आहे, ते म्हणतात की पदोन्नती मिळण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होणे ही बंधनकारक अट लावता येत नाही। या अपीलामध्ये अतिशय महत्वाचे व मूलभूत प्रश्न उपस्थित झालेले आहे। दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी आमच्या समोर नागरी अपील क्रमांक 1384/2025 या प्रमुख प्रकरणात विचारार्थ मुद्दे ठरवलेले गेले। नंतर हे अपील काही इतर अपीले दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी मागे घेण्यात आली, तथापि उर्वरित टॅग केलेली अपीले ऐकून निकालासाठी राखून ठेवण्यात आली। यापैकी आत्ताचे प्रमुख अपील म्हणजे नागरी अपील क्रमांक 1385/2025। उच्च न्यायालयाचे आदेश ज्यांना आव्हान दिले आहे, प्रमुख अपीलातील आव्हानग्रस्त निर्णय हा बॉम्बे उच्च न्यायालयाचा आहे, जो 22 डिसेंबर 2017 रोजी आझाद एज्युकेशन सोसायटी मिरज यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत दिला गेलेला होता। या याचिकेत महाराष्ट्र शासनाचा 23 ऑगस्ट 2013चा शासन निर्णय आव्हानित करण्यात आला होता, ज्यामध्ये प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी टीईटी पात्रता पूर्वअट म्हणून अनिवार्य करण्यात आली होती। बॉम्बे उच्च न्यायालयाने त्या शासन निर्णयाची वैधता तपासली व न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर अवलंबून राहून तो निर्णय योग्य असल्याचे मानले। न्यायालयाने म्हटले की संबंधित शासन निर्णयामुळे अल्पसंख्याक संस्थांना त्याच्या पसंतीचे शिक्षक नियुक्त करण्याच्या हक्कावर कोणताही प्रतिबंध येत नाही, तोपर्यंत उमेदवार टीईटी पात्र असेल। त्यामुळे ही रिट याचिका फेटाळण्यात आली। अंजुमन इशा तालीम ट्रस्ट
ही मिरज येथील आझाद एज्युकेशन सोसायटी यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रीट याचिकेची पक्षकार नव्हती. तरीही तिने या निर्णयाविरुद्ध विशेष अनुमती याचिका दाखल करण्याची परवानगी मागितली व ती मंजूर झाली. त्याचे अपील म्हणजे नागरी अपील क्रमांक 1385/2025 आहे. त्याच निर्णयाविरुद्ध असोसिएशन ऑफ उर्दू एज्युकेशन सोसायटी यांनी देखील विशेष अनुमती याचिका दाखल करण्याची परवानगी घेतली व नागरी अपील क्रमांक 1386/2025 दाखल केले. असा दावा करण्यात आला आहे की हा निर्णय दिनांक 22 डिसेंबर 2017 हा बॉम्बे उच्च न्यायालयाच्या समन्वय पीठाने 8 मे 2015 रोजी दिलेल्या अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट औरंगाबाद विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणातील निर्णयाचा विचार करण्यात अपयशी ठरला, ज्यामध्ये उलट निष्कर्ष नोंदवण्यात गेला. नागरी अपील क्रमांक 6365 6367/2025 मधील आव्हानग्रस्त निर्णय. या नागरी अपीलामधील आव्हानग्रस्त निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. यात अपीलकर्ते असलेल्या तामिळनाडू राज्य व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दाखल केलेली रीट अपीले फेटाळण्यात आली. या रीट याचिका इस्लामिया हायर सेकंडरी स्कूल व्यवस्थापनाने दाखल केल्या होत्या. त्यांनी शिक्षकाच्या नियुक्तीचा प्रस्ताव नाकारल्याबद्दल आक्षेप घेतला होता. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी नमूद केले की याच व्यवस्थापनातील अधिशेष कर्मचारी पूर्णपणे नियुक्त होईपर्यंत नव्या नियुक्त्या करता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांनी 7 डिसेंबर 2021च्या आदेशाद्वारे तो नकाराचा निर्णय रद्द करून याचिका मंजूर केली आणि सांगितले की संबंधित शाळा स्वतंत्र संस्था असल्यामुळे तिला याच व्यवस्थापनाखाली अधिशेष कर्मचारी नियुक्त करण्याच्या नियमाचे पालन करावे लागणार नाही. या एकल न्यायाधीशाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेले रीट अपील व उच्च न्यायालयाच्या विभागीय पीठाने 22 जुलै 2022 रोजी फेटाळले. याच निर्णयाला आता तामिळनाडू राज्य व त्याचे अधिकारी सर्वोच्च न्यायालयात या अपिलाद्वारे आव्हान देत आहे. टीईटी पात्रतेबाबतचा मुद्दा मद्रास उच्च न्यायालयात कधीही उपस्थित केला गेला नव्हता. तो पहिल्यांदा या अपिलात मांडण्यात आलेला आहे. तामिळनाडू राज्याने असा दावा केला आहे की नियुक्ती करण्याच्या प्रस्तावातील शिक्षकांकडे टीईटी पात्रता नव्हती आणि त्यामुळे केवळ या कारणास्तव त्यांची नियुक्ती नाकारली पाहिजे. नागरी अपील क्रमांक 1364 1367/2025 मधील आव्हानग्रस्त आदेश. या नागरी अपिलातील आव्हानग्रस्त आदेश 21 जून 2023 रोजी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. या रीट याचिका गृहमुंबई महानगरपालिका व तिचे अधिकारी यांनी दाखल केल्या होत्या. याचिकाकर्त्यांचा दावा असा होता की टीईटी पात्रता न घेता शिक्षकांची नियुक्ती करणे अनुमत नाही आणि त्यांनी शाळा न्यायाधिकरणाचे ते आदेश आव्हानित केले होते, ज्यांनी काही टीईटी न उत्तीर्ण शिक्षकांना सेवेत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्या रीट याचिका फेटाळल्या. न्यायालयाने ठरवले की आरटीई अधिनियम 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या सेवेत असलेले शिक्षक फक्त टीईटी न दिल्यामुळे सेवेतून अपात्र ठरवता येणार नाही. मात्र पदोन्नतीसाठी अशा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या आदेशाला गृहमुंबई महानगरपालिका व तिचे अधिकारी यांनी सध्याच्या नागरी अपिलाद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल हजर झाले, महाराष्ट्र राज्यासाठी ॲडव्होकेट जनरल हजर झाले, तामिळनाडू राज्यासाठी ॲडिशनल ॲडव्होकेट जनरल हजर झाले. तसेच विविध शिक्षक संघटना व वैयक्तिक शिक्षकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांचे मुद्दे आम्ही ऐकले. अपीलकर्त्या वतीने मांडण्यात आलेले मुद्दे संक्षेपाने पुढील प्रमाणे. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना संविधानातील कलम 30 अंतर्गत त्यांना पसंत असलेल्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व चालवण्याचा मूलभूत अधिकार आहे. या अधिकारामध्ये त्यांच्या पसंतीचे शिक्षक निवडण्याचा अधिकारही येतो. केवळ टीईटी उत्तीर्ण झालेले शिक्षकच नेमण्यास भाग पाडणारी कोणतीही मर्यादा त्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणते. या न्यायालयाच्या निर्णयाने अल्पसंख्याक संस्थांना आरटीई ऍक्ट 2009 मधील तरतुदीमधून सूट दिली आहे. टीईटीची अट ही आरटीई ऍक्टच्या कलम 23 व 23 ऑगस्ट 2010च्या एनसीटीई अधिसूचनेतून आली आहे. त्यामुळे अल्पसंख्याक संस्थांना अशा अटी पाडण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. बॉम्बे उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाचा 23 ऑगस्ट 2013च्या शासन निर्णय योग्य ठरवून चुकी केली. महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुढील मुद्दे मांडण्यात आले. आव्हानग्रस्त शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 हा कार्यकारी अधिकाराचा वैध वापर आहे. तो आरटीई अधिनियम 2009च्या कलम 23 आणि 23 ऑगस्ट 2010 रोजीच्या एनसीटीई अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी जारी करण्यात आला आहे. कलम 30 अंतर्गत अल्पसंख्याक संस्थांचा हक्क निरंकुश नाही. टीईटीची अट लावण्यामागील उद्देश म्हणजे मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा आहे, जो संविधानातील कलम 21 अंतर्गत शिक्षणाच्या हक्काचा भाग आहे.
इतर निर्णयाचा दाखला घेऊन सांगितले की अल्पसंख्याक हक्काचा समतोल हा राष्ट्रहिताशी म्हणजे दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी साधला गेला पाहिजे. तामिळनाडू राज्याच्या वतीने मांडलेले मुद्दे पुढील प्रमाणे होते. त्या भूमिकेला पाठिंबा देत पुढील मुद्दे मांडले. आरटीई अधिनियमातील कलम 23 NCTE ला शिक्षकाच्या नियुक्तीसाठी किमान पात्रता निश्चित करण्याचे अधिकार देते. त्यानुसार 23 ऑगस्ट 2010 च्या अधिसूचनेत टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले. टीईटी हे केवळ पात्रता परीक्षा नाही तर ती एक किमान पात्रता म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन आहे. टीईटीचा उद्देश म्हणजे अध्यापनाची गुणवत्ता कायम ठेवणे व संविधानातील कलम 21 अंतर्गत मूलभूत हक्क अबाधित राखणे. शिक्षक संघटना व वैयक्तिक शिक्षक प्रतिवादी यांनी पुढील मांडणी केली. 29 जुलै 2011 NCTE अधिसूचनेची तारीख पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक सेवेत राहण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. तथापि उच्च पदावरील पदोन्नतीसाठी टीईटी ची अट लावली जाऊ शकते. नियुक्ती आणि पदोन्नती यामध्ये फरक केला पाहिजे. पदोन्नती ही आरटीई अधिनियमाच्या कलम 23 च्या कार्यक्षेत्रात येत नाही. दोन्ही बाजूच्या युक्तिवादाचा विचार करता खालील प्रश्न न्यायालयासमोर विचारार्थ उपस्थित झाले. पहिला, NCTE च्या 23 ऑगस्ट 2010 च्या अधिसूचनेनुसार घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ही आरटीई अधिनियम 2009 च्या कलम 23 अंतर्गत इयत्ता 1 ते 8वी साठी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी किमान पात्रता म्हणून बंधनकारक आहे का? आरटीई अधिनियमातील कलम 23 मधील नियुक्ती या शब्दात सेवेत असलेल्या शिक्षकाची उच्च पदावरील पदोन्नती सुद्धा येते का? NCTE अधिसूचना 29 जुलै 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे का? अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था टीईटीच्या आवश्यकतेला बांधील आहे का? जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत पण निवृत्तीच्या जवळ आहे त्यांना कोणता दिलासा द्यावा? आमच्या समोर विचारार्थ पहिला प्रश्न असा आहे की NCTE च्या 23 ऑगस्ट 2010 च्या अधिसूचनेनुसार घेण्यात आलेली टीईटी परीक्षा ही आरटीई अधिनियमातील कलम 23 अंतर्गत इयत्ता 1 ते 8वीच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी बंधनकारक किमान पात्रता आहे का? आरटीई अधिनियमातील कलम 23(1) मध्ये असे नमूद आहे की शिक्षकाची किमान पात्रता केंद्र सरकारकडून सूचित करण्यात आलेल्या शैक्षणिक प्राधिकरणाद्वारे निश्चित केली जाईल. या अधिकाराचा वापर करून केंद्र सरकारने 31 मार्च 2010 च्या अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय शिक्षण परिषद NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून नियुक्त केले. या अधिकाराचा वापर करून NCTE ने 23 ऑगस्ट 2010 रोजी अधिसूचना जारी केली ज्यामध्ये इयत्ता 1 ते 8वीच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे हे एक आवश्यक पात्रता म्हणून अनिवार्य केली. या अधिसूचनेची वैधता किंवा विविध उच्च न्यायालयांनी सतत मान्य केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही उत्तर प्रदेश राज्य विरुद्ध आनंद कुमार यादव 2018 SCC 560 या प्रकरणात स्पष्ट केले आहे की टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे अपीलकर्त्याचा दावा हा आम्ही मान्य करू शकत नाही की टीईटी ही फक्त पात्रता परीक्षा आहे व किमान पात्रता नाही. प्रत्यक्षात टीईटी ही आरटीई अधिनियमाच्या कलम 23 अंतर्गत शिक्षकाच्या नियुक्तीसाठी किमान पात्रता आहे. दुसरा विचारार्थ प्रश्न असा आहे की आरटीई अधिनियमाच्या कलम 23 मधील नियुक्ती या शब्दामागे सेवेत असलेल्या शिक्षकांचा उच्च पदावरील पदोन्नतीचा देखील समावेश होतो. नियुक्ती ही संज्ञा आरटीई अधिनियम स्पष्ट परिभाषित केलेली नाही. त्यामुळे तिचा अर्थ साधारण वापरातील व ती ज्या संदर्भात वापरली गेली आहे त्या संदर्भात ठरवावा लागेल. सेवा कायद्यात नियुक्ती या शब्दाचा सुरुवातीपासून नियुक्ती, थेट भरती तसेच पदोन्नतीद्वारे होणारी नियुक्ती याचा समावेश होतो. नियुक्ती ही संज्ञा इतर व्यापक आहे की तिच्यात हे सर्व प्रकार येतात. त्याने स्पष्टपणे म्हटले आहे की पदोन्नती ही देखील नियुक्तीचाच एक प्रकार आहे. आरटीई अधिनियमातील कलम 23 चा उद्देश असा आहे की फक्त योग्यतेने पात्र झालेले शिक्षकच इयत्ता 1 ते 8वीच्या मुलांना शिकवतील. जर सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी न देता उच्च पदावर पदोन्नती दिली गेली तर हा उद्देश व्यर्थ ठरेल. ज्यामुळे आम्ही असे ठरवतो की आरटीई अधिनियमाच्या कलम 23 मधील नियुक्ती या शब्दामध्ये सेवेत असलेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीचाही समावेश होतो. परिणामी पदोन्नतीसाठी सुद्धा टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. आमच्या समोर तिसरा प्रश्न असा आहे की 29 जुलै 2011 ज्या दिवशी NCTE अधिसूचनेद्वारे टीईटी अनिवार्य करण्यात आली, पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे का? आरटीई अधिनियमाच्या कलम 23(2) मध्ये असे नमूद आहे की अधिनियम लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेला शिक्षक जर किमान पात्रता बाळगत नसेल तर त्याने ही पात्रता 5 वर्षाच्या आत मिळवावी. कलम 23(2) मधील अपवादात्मक तरतूद केंद्र सरकारला हा कालावधी वाढवण्याचा अधिकार देते. या अधिकाराचा वापर करून केंद्र सरकारने तो कालावधी आणखी 4 वर्षांनी वाढवला. त्यामुळे 29 जुलै 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना ठरवलेल्या कालावधीत टीईटी पात्रता मिळवण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आलेला होता. अशी संधी असूनही अनेक शिक्षक टीईटी पास होऊ शकले नाही. अशा शिक्षकांना टीईटी शिवाय सेवेत राहून
देणे म्हणजे या अधिनियमाचा उद्देशच हाणून पाडणे आणि शिक्षकांच्या गुणवत्तेला तडजोड करणे होईल. तथापि अनावश्यक त्रास टाळण्यासाठी आमचे मत असे आहे की पुढील 5 वर्षात सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना फक्त सेवेत राहण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होण्यापासून अटीतून सूट द्यावी. मात्र अशा शिक्षकांना टीईटी न देता पदोन्नतीचा अधिकार राहणार नाही. ज्यांच्या सेवेत 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे अशा शिक्षकांची आजच्या तारखेपासून 2 वर्षाच्या टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना सक्तीची निवृत्ती म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंट दिली जाईल. तथापि ते पात्र असल्यास त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळेल. चौथा प्रश्न असा आहे की अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था टीईटीच्या अटीस बांधील आहे का? संविधानातील कलम 30(1) धार्मिक वा भाषिक आधारावर अल्पसंख्याकांना त्याच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन व चालवण्याचा हक्क प्रदान करते. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की अल्पसंख्याकांचे हक्क आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्याचे राष्ट्रीय हित यामध्ये समतोल साधला गेला पाहिजे. टीईटी ही अट अल्पसंख्याक संस्थांच्या शिक्षक नेमणुकीवरील निवडीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी नाही, फक्त एवढ्यासाठी आहे की शिक्षकांची नियुक्ती होईल ते योग्यतेने पात्र असतील. त्याच्या खंडपीठाच्या निर्णयात आरटी अधिनियम अल्पसंख्याक संस्थांना लागू होत नाही असे ठरवले होते. तथापि सखोल वाचनानंतर आमचे मत असे आहे की गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास अधिकार देते. टीईटी पास न केलेले शिक्षक गुणवत्तेवर परिणाम करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा हक्क बाधित होतो. कलम 30 ला पूर्ण सूट देणं म्हणजे विद्यार्थ्यांना दर्जाहीन शिक्षण देण्यास परवानगी देणे होईल, जे कलम 14 व 21(a) च्या विरोधात आहे, ज्यामुळे प्रमती निर्णयाचा पुनर्विचार गरजेचा आहे. अल्पसंख्याक संस्थांना दर्जेदार शिक्षणाच्या अधिनियमातून पूर्ण सूट देणे म्हणजे कलम 21(a) अंतर्गत मुलांचा मूलभूत हक्क बाधित करणे होईल. त्यामुळे आमचे मत असे आहे की अल्पसंख्याक संस्था टीईटीच्या अटीस बांधील आहे का हा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे विचारार्थ सोपवला पाहिजे. त्यानुसार आम्ही नोंदणी विभागास निर्देश देतो की या प्रकरणाची कागदपत्रे भारताच्या मुख्य न्यायमूर्ती यांच्यासमोर योग्य मोठे खंडपीठ गठीत करण्यासाठी ठेवावी. 5वा प्रश्न असा आहे की सेवेत असलेल्या पण टीईटी उत्तीर्ण न झालेल्या व सेवानिवृत्तीच्या जवळ असलेल्या शिक्षकांना काही दिलासा द्यावा का? अशा शिक्षकांची अनेक वर्षे सेवा केलेली आहे आणि ते आता कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. हे लक्षात घेऊन आम्ही त्यांना मर्यादित दिलासा देण्यास प्रवृत्त आहोत. पुढील 5 वर्षात सेवानिवृत्ती होणाऱ्या शिक्षकांना टीईटी पात्रतेच्या अभावामुळे सेवेतून अपात्र ठरवले जाणार नाही. मात्र असे शिक्षक टीईटी उत्तीर्ण न झाल्यास पदोन्नतीस पात्र राहणार नाही. ज्यांना सेवेत 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे अशांनी या निर्णयाच्या तारखेपासून 2 वर्षाच्या आत टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना सक्तीची निवृत्ती दिली जाईल, तरी देखील ते पात्र असल्यास त्यांना निवृत्तीचा लाभ मिळेल. वरील विश्लेषणाच्या आधारे आम्ही पुढील आदेश देत आहोत. आरटी अधिनियमाच्या कलम 23 अंतर्गत इयत्ता 1 ते 8वीच्या शिक्षकांना नियुक्तीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे ही किमान पात्रता बंधनकारक आहे. दुसरा निर्णय, आरटी अधिनियमाच्या कलम 23 मधील नियुक्ती या शब्दात पदोन्नतीचाही समावेश आहे, त्यामुळे पदोन्नतीसाठीही टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. 29 जुलै 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनी सेवेत राहण्यासाठी व पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. मात्र ज्यांच्या सेवेत 5 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे त्यांना वरील प्रमाणे मर्यादित दिलासा मिळेल. ज्यांच्या सेवेत 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे त्यांनी आजपासून 2 वर्षाच्या आत टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, नाहीतर त्यांना सक्तीची निवृत्ती दिली जाईल, तरी देखील ते पात्र असल्यास त्यांना निवृत्ती लाभ मिळेल. ज्यांच्या सेवेत 5 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे त्यांना टीईटी नसतानाही सेवेत राहता येईल, पण त्यांना पदोन्नती मिळणार नाही. अल्पसंख्याक संस्था टीईटीच्या अटीस बांधील आहे हा प्रश्न मोठ्या खंडपीठाकडे सोपवला जातो. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की टीईटी पास करणे हे शिक्षक होण्यासाठी किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी बंधनकारक आहे. 2011 पूर्वी नियुक्त शिक्षकांनाही टीईटी आवश्यक आहे. 5 वर्षाच्या आत निवृत्ती असलेल्यांना मर्यादित सूट. अल्पसंख्याक संस्थांवरील परिणामाबाबतचा अंतिम निर्णय मोठे खंडपीठ घेईल. प्रत्यक्ष परिणाम, नवीन नियुक्त शिक्षक 2011 नंतर अनिवार्य नियुक्त अवैध होईल. अन्यथा 2011 पूर्वी नियुक्त निवृत्ती 5 वर्षे, नाहीतर पदोन्नतीसाठी आवश्यक सेवेवर परिणाम नाही, पण पदोन्नती नाही. 2011 पूर्वी नियुक्त निवृत्ती 5 वर्षे, 2 वर्षात टीईटी पास करणे, नाहीतर सक्तीची निवृत्ती. अल्पसंख्याक संस्था अंतिम निर्णय प्रलंबित ठरेल. महाराष्ट्रासाठी परिणाम, झेडपी, नगरपालिका, अनुदानित व शाळांमधील सर्व शिक्षक सेवा व पदोन्नतीसाठी टीईटी बंधनकारक. HRMS सेवा पुस्तक तपासणीद्वारे कोण 5 वर्षाखालील 5 वर्षावरील आहे याची यादी काढून घेणे आवश्यक. पदोन्नतीसाठी टीईटी प्रमाणपत्र अनिवार्य अट बनवावी लागेल. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचा आणि खळबळ माजवून देणारा हा जो निकाल आहे हा देशाच्या सुप्रीम कोर्टाकडून म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला आहे. आणि या अंतर्गत आता ज्यांना
सेवानिवृत्त होण्यासाठी 5 वर्ष बाकी आहेत त्यांना सोडून बाकी सर्व शिक्षकांना आता टीईटी देणे बंधनकारक असणार आहे. 2 वर्षाच्या आत आपल्याला ती टीईटी द्यायची आहे आणि ती जर आपण दिली नाही तर आपल्याला सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे. तर अत्यंत महत्वाची खळबळ माजवून देणारी ही जी शिक्षण क्षेत्राची अपडेट आहे ही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे मित्रांनो, परंतु अत्यंत महत्वाचा होता. अत्यंत महत्वाची माहिती आपण इथे जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.